आर्यन, मला हे खेळणं आणि खाद्यपदार्थ दोन्ही खरेदी करायचे आहेत. पण माझ्याकडे फक्त 100 रुपये आहेत. मी काय करू? अनन्या, ही एक क्लिष्ट परिस्थिती आहे. या ठिकाणीच बजेट तयार करणे मदत करते. मी तुला सांगतो की तू कसे आपले पैसे हुशारीने नियोजन करू शकतेस. बजेट म्हणजे तुमच्या पैशाचं व्यवस्थापन करण्याचा एक सोपा प्लॅन आहे. जे तुम्हाला किती खर्च करायचे आहेत आणि किती वाचवायचे आहेत आणि किती दान करायचे आहे हे ठरवण्यास मदत करते. एक चांगल्या बजेटमध्ये 3 भाग असतात. उत्पन्न, तुम्हाला मिळणारा पैसा जसे की पॉकेट मनी किंवा भेटवस्तू. खर्च, तुम्ही गरजा किंवा इच्छांसाठी खर्च केलेला पैसा. बचत, भविष्यातील गरजा आणि आणीबाणीसाठी तुम्ही बाजूला ठेवलेला पैसा. वा, बजेट माझ्या पैशांचा नकाशासारखं वाटतं. बरोबर आहे अनन्या. हे तुला हुशारीने खर्च करण्यास आणि चांगल्या प्रकारे बचत करण्यास मदत करते. बजेटिंग महत्त्वाचे असण्याची कारणे येथे आहेत. अधिक खर्च टाळा. हे तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या पैशापेक्षा जास्त खर्च करण्यापासून रोखते. ध्येय साध्य करा. हे तुम्हाला खेळणं किंवा प्रवासासारख्या काहीतरी खास गोष्टीसाठी बचत करण्यात मदत करते. जबाबदारी वाढवते. हे तुला पैसे सांभाळण्याचं कौशल्य शिकवते. आता मला माहितीये की मला काय परवडू शकतं. हे एक उत्तम ध्येय आहे अनन्या. येथे तुम्ही कसे बजेट तयार करू शकता. तुमचं उत्पन्न लिहा. तुमच्याकडे किती पैसा आहे यावरून सुरुवात करा. तुमचे खर्च यादीबद्ध करा. तुम्हाला काय खर्च करायचे आहे आणि किती खर्च करायचे आहे हे लिहा. बचत बाजूला ठेवा. तुमच्या पैशाचा एक भाग बचतीसाठी ठेवा. तुमची एकूण रक्कम तपासा. तुमचं उत्पन्न तुमच्या खर्च आणि बचतीच्या बरोबर असल्याची खात्री करा. आता मला माहितीये की मला काय परवडू शकतं. तुला माहितीये का की सरकार देखील देशाच्या पैशाचा वापर कसा करायचा हे नियोजन करण्यासाठी बजेट तयार करते. हे आपण काय करतो त्याचे एक विशाल आवृत्ती आहे. हे आश्चर्य आहे. मोठे लोक देखील बजेट वापरतात. अनन्या, चांगले काम केलेस. एका बजेटने तुला हुशारीने निवड करण्यास आणि पैसा वाचवण्यास मदत केली. धन्यवाद आर्यन. मी नेहमी माझा पैसा हुशारीने नियोजन करण्यासाठी बजेट वापरेन.